मामा, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत आणि स्वतः तुमचे चिरंजीव श्री भरणे पंचायत समितीला सांभाळत होते. भरणे कुटुंबातील दुसरी पिढी राजकारणात सक्रिय होते, काय सांगा? नाही, राजकारणात मग म्हणण्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझा चिरंजीव त्याचं नुकतंच कॉलेज झालेलं आणि कॉलेज संपल्यापासून तो समाजकार्यामध्ये तो नेहमी भाग घेतो, लोकांना मदत करतो, सहकार्य करतो, मोठी मोठी आरोग्याची शिबिरं भरवतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की मागच्या 8-10 दिवसापूर्वी अपंगात दिव्यांग बंधुवांचा खूप मोठा आमचा मेळावा त्यांनी इथं आयोजित केला होता आणि खूप मोठं साहित्याचं वाटप, साधारणतः 5 कोटी रुपयाचं साहित्याचं वाटप इंदापूर तालुक्यामध्ये त्याच्या माध्यमातून आणि भगवानराव भरणे प्रश्नाच्या माध्यमातून त्यांनी केलं आणि अनेक कामामध्ये तो सामाजिक कामामध्ये रस करतोय. खरं त्याची निवडणूक लढवायची इच्छा होती का, तर मी प्रामाणिकपणे सांगतो त्याची इच्छा अजिबात नव्हती. तर शेवटी कार्यकर्त्यांचा आग्रह त्याला निवडणुकीला सामोरं जावं लागलं. तो पुण्यावरून निवडणुकीसाठी आला, फॉर्म भरला आणि आजही तो त्याच्या कामानिमित्त पुण्याला गेला, परंतु तो येईल. पण त्याला एक निवड असल्याने, त्याला एक आवड असल्यामुळे निश्चित प्रकारे एक चांगलं काम तो पंचायत समितीच्या माध्यमातून भविष्यामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न तो करेल. काल विरोधकांकडून एक टीका करण्यात आली की म्हणजे नेत्यांच्या घरीच उमेदवारी दिली जाते, कार्यकर्त्यांना डावललं जाते. मला तर असं म्हणायचं की ज्यांनी हा आरोप केला किंवा जे असं म्हणतात, खरं त्यांना पण ते मतदारसंघ त्यांना मोकळे होते. त्यांनी पण खरं त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी त्यांच्या घरातली उभा केली असते तर उलटा आनंद झाला असता. शेवटी असं एखाद्या घरामध्ये जर मुलगा किंवा मुलगी, मी हर्षण पाटलांच्या मुलीचं अंकिताचं उदाहरण घेतो, जर ती चांगलं काम करत असेल तर तिला नाही म्हणणं किंवा त्यांचा मुलाचा किंवा त्या मुलीचा काय त्यात दोष आहे की आपला वडील कुठेतरी राजकारणामध्ये कोणतं आहे. शेवटी ज्याच्या अंगात कर्तृत्व आहे तो सिद्ध करून दाखवत असतो. त्यामुळे उमेदवारी दिलेले आहेत. असं कोण टीका करतं त्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं नाही. मी एक कॉमेंट्स करतो, एक वाचली, कुणीतरी कॉमेंट्स केली, त्या कॉमेंट्स खाली एक जणांनी लिहिलंय, दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा मग स्वतःच्या घरातली दुसऱ्याला हे करण्यापेक्षा दुसऱ्याला ही करण्यापेक्षा स्वतःच्या घरातली मग उमेदवार प्रत्येकाने उभा करायला पाहिजे, त्यांनी उभा करायला पाहिजे. मामा, खरं तर हर्षवर्धन पाटील आणि तुम्ही कट्टर विरोधक राहिलेला आहे. 15 वर्ष झालं तुमचं राजकीय वैर आहे. एकमेकाच्या विरोधात तुम्ही निवडणुका लढल्या, 3 पराभव त्यांचे तुमच्याकडून झाले, सगळं झालं. आणि असं असताना तुम्ही दोघे एकत्र आलाय, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आहेत. तसं काय पाठीमागे वळून बघताना काय वाटतं? आमचं भांडण काही काय बांधाचं भांडण नाही. आम्ही काही एकावरती आमचे काय दोघांच्या गुन्हे दाखल नाहीत. शेवटी राजकारणामध्ये ते वेगळ्या पक्षामध्ये होतो, मी वेगळ्या पक्षामध्ये होतो आणि ते वेगळ्या पक्षाचे तिथे त्यांची भूमिका मांडत होते, मी माझ्या भूमिका मांडत होतो. कधी त्यांना यश आलं, कधी मला यश आलं, परंतु आमचं काय वैयक्तिक असं कुठलं भांडण नाहीये. एक शेवटी पाटील कुठलाही एखादा कार्यक्रम त्यांच्या घरचा असू द्या, माझ्या घरचा असू द्या, माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते हजेरी लावत होते आणि त्यांच्याही घरच्या कार्यक्रमात मी हजेरी लावत होतो. भांडण फक्त आमचं निवडणूक राजकारणापुरतं होतं. आणि शेवटी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्यांचे नेते आदरणीय पवारसाहेब, आमचे नेते अजितदादा पवारसाहेब यांचं भांडण वरच दोघांचं मिटल्यामुळं, त्यांचं भांडण मिटणं म्हणण्यापेक्षा त्यांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतल्यामुळं साहजिकच आहे की आम्हा दोघांना, त्या दोन्ही आमच्या दोघांच्या नेत्याचा आदेश आम्हा दोघांना पाळावा लागलेला आहे. त्यामुळे आम्ही दोघं एकत्र हे निवडणुका लढवतोय. या निवडणुकीमध्ये 8 जागा तुमच्या आहेत. तुमच्या विरोधात आता झेडपीच्या 8 जागा, पंचायतीच्या 16 जागा, तुम्ही दोघे एकत्र आहात. भारतीय जनता पार्टी मोठा पक्ष तुमच्या समोर विरोधात आहे. काय गुलालाचं काय सांगाल? कसं आता गुलालाचं तुम्हा सर्वांना माहिती आहे की गुलाल तुम्ही, मला वाटतं 5 तारखेला मतदान होईल, मतमोजणी मला वाटतं 7 तारखेला मतमोजणी आहे. आपण हे माझं रेकॉर्ड करा, हे माझं रेकॉर्ड ठेवा. 24चे 24 उमेदवार, जिल्हा परिषद पंचायत एकूण 24 उमेदवार प्रचंड मत निवडून तर येतीलच, प्रचंड मतांनी निवडून येतील. आणि तुम्ही मला हे माझं रेकॉर्ड करून हे तुम्ही नंतर रेकॉर्ड हा परत लोकांना वाजवलं तरी हरकत नाही. मामा, सातत्याने नाही, मला हा विषय कोणी काढलेला नाही. 22 गावातलाच मी आहे. 22 गावाच्या प्रश्नाविषयी मला गारटकर साहेबांचं माहित नाही, ते वेगळे नेते, मी आपला साधा माणूस आहे. त्यामुळं त्या बाबतीमध्ये तो प्रश्न मी सोडवणार आहे. तो प्रश्न मलाच माहिती आहे आणि त्याचा पहिला लाभार्थी 22 गावातला मीच आहे. मीच 22 गावातला माणूस आहे. त्यामुळं या विषयाची माझी इतकी जास्त माहिती कोणाला नाहीये.